नवोदिशा नेतृत्व प्रकल्प याच्यामधून या गावामध्ये हळदी कुंकाचा पिंपरी या गावामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आहे। तर माझ्या गावातून 10 महिला आणल्या आहेत। नवोदिशा नेतृत्व प्रकल्पाअंतर्गत आज मेळावा हा कार्यक्रम घेण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी माझ्या गावातून मी 10 बायका आणल्या। नवोदिशा प्रकल्पातून मी मेळाव्यासाठी पारबद्रुकमधून 10 महिला घेऊन आले। मी माझ्या घरमधनं 10 बायका घेऊन आले। मनासारखं घडलं बाई, सारं बदललं, शिकले होते म्हणून बाई सारं बदललं, आम्ही मैत्रिणी 12-13, एक विचार करून सारा, महिला मंडळ स्थापन केलं, सारं बदललं, शिकले होते म्हणून बाई सारं बदललं, ते मी भरपूर म्हणजे उपक्रम राबवले आमच्या गावामध्ये आणि आमच्या इथल्या अशा 7-8 महिलांनी कर्ज घेतले, 10-10 हजार रुपये लोन दिले बँकेने ज्ञानप्रज्ञीत। तर आम्ही 7 जणींनी 10-10 हजारात आम्ही 2-2 बकरी अशी 14 बकरी आणली। तर आम्ही 8-8 महिने सांभाळली ती बकरी। तर आम्ही 10 हजारात 2 बकरी आणली, पण मी 29,000 केले 2 बकऱ्यांचे 8 महिन्यामध्ये। नवोदिशा नेतृत्व हा प्रकल्प आहे। तर हा आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये आपल्या ज्या महिला आहेत त्यात बचत गटाचं काम चालू आहे आपलं। तसंच ताईंनी सांगितल्यासारखं पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या बायकांनी जे पदार्थ करायचे असतात तर ते तुम्ही पण केले तर चांगलंच होईल। आणि सर्वात जास्त मला असं वाटतं की ज्या ताईंनी जे सांगितलं ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐकून त्या जशा करतात ते तसं आपल्या गावात पण असा प्रकल्प चालू व्हावा असं मला वाटतं आणि तुम्ही सर्वांनी ते करून दाखवावं असं मला वाटतं। गावामध्ये बचत गट चालू केले आणि ते बचत गट ज्ञानप्रबोधिनीतर्फे चालू झालेले आहेत। त्यांच्यामध्ये म्हणजे ॲड झाल्यामुळं मी आणि आज आपल्या गावामध्ये त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे। ज्ञानप्रबोधिनीमधून महिलांना कर्ज वाटप केलेत बकरी घेण्यासाठी, ते विधवा महिलांना दिलेत। तर त्यांनी पण बकरी घेतलीत आणि महिलांना म्हणजे असं पुढे यायचं काही माहिती नव्हतं महिलांना। तर आता प्रत्येक महिला 10 तारखेला आमचा गट असतात, त्या दिवशी 50 महिला उपस्थित असतात। यावर्षीचा नवोदिशा नेतृत्व प्रकल्प हा अतिशय छोट्या गावांमध्ये होता। अशा गावातल्या महिलेला जेव्हा नेतृत्व करायचं असतं तेव्हा ते गावाने स्वीकारायला लागतं। मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या गावातल्या 10 जणींना स्वतःच्या कुटुंबापलीकडे जाऊन सामाजिक कारणांनी एकत्र आणणं हे या महिलांच्यासाठी चॅलेंज होतं आणि त्यांनी ते यावर्षी करून दाखवलं। दुसरा मुद्दा नेतृत्वाचा असतो तो म्हणजे आर्थिक निर्णय घेता येणं। त्यांनी स्वतः गुंतवणुकीच्यासाठी पैसे वापरले आणि फायद्याचं गणित करून दाखवलं आणि आता गावापुढं त्या यासाठीच्या आदर्श झाल्या आहेत आणि म्हणून अनेकींनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं आहे। हेच गाव पातळीवरचं नेतृत्व 2024 साली या महिलांनी करून दाखवलं। आणि नवोदिशाचं सांगायचं म्हटलं तर आम्ही पूर्ण आपल्या वेल्ल्यापट्ट्यातल्या 4थ्या शनिवारी सगळ्या महिला वेल्ल्यामध्ये असतो मिटिंगला। त्या दिवशी आम्हाला वेगवेगळं प्रशिक्षण दिलेलं असतं की काय काय घ्यायचं गावामध्ये हे आमचं ठरवलेलं असतं प्रत्येक महिन्यामध्ये। त्यानुसार आम्ही गावामध्ये कार्यक्रम घेत असतो। शिकले होते म्हणून बाई सारं बदललं, शिकले होते म्हणून बाई सारं बदललं, सारंच बदललं, सारंच